श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हा स्वामी समर्थांच्या जे अक्कलकोटमध्ये मंदिर आहे तिकडचा व्हिडिओ आहे. तो हा स्पेशल ब्लॉग आहे. स्वामींच्या इथे गेलेली मी तो. आणि जे हे रस्ते जे आहेत त्यांची जी घरं जी आहेत अक्कलकोटमध्ये, ती तर सगळेच लोक, मला तर असं वाटतं ती सगळी लोक नशीबवान असतील जे इथे राहतात अक्कलकोटमध्ये स्वामींच्या इथे. आणि काय माहिती, असं वाटतं की इथे एक आपलं पण घर असावं. एक घर बघितलं मी रस्त्याला, त्याचं मी शूटिंग केलं. मस्तच होतं. समोरून सरळ होतं, बाजूने असं वाकडं होतं. त्याची जी डिझाईन होती ना ती खूप छान होती. ही तुम्ही बघू शकता. मग आम्ही गेलो स्वामींच्या मठामध्ये, जे अक्कलकोटमध्ये जे प्रकट जिथे झाले आहेत स्वामी तिकडचं. ॲक्च्युअल अक्कलकोटमध्ये 2 हे आहेत. एक प्रकट झाले ते एक स्थान आहे, आणि जिथे एक समाधी घेतले ते एक स्थान आहे. जे अक्कलकोटमध्ये जातात ते फक्त प्रकट जिथे झाले स्वामी तिथे जातात, तिकडे जात नाही. तिकडेही जायला पाहिजे. हे स्वामींचं वृक्ष, वटवृक्ष, जिथे आम्ही विश मागितली आणि तो धागा बांधला. त्याच्यानंतर आम्ही मंदिरात गेलो. आतमध्ये एकदम बघा लाईनच नव्हती. एकदम मस्त दर्शन झालं. म्हणजे डायरेक्ट स्वामीच बोलवतात असं वाटत होतं. का म्हणजे काहीच गर्दी नाही, एवढ्याच लाईनी करून लोक दर्शन घेतात. पण आम्हाला अजिबात लाईनच भेटली नाही आणि आम्ही डायरेक्ट दर्शनाला गेलो. तिकडचं काही शूट करता येत नाही कारण कॅमेरा अलाउड नाही तिथे. त्याच्यानंतर हे स्वामींची मूर्ती जी बनवली आहे सगळ्यांना माहितीच असेल, ते त्याचं एक शॉट घेतला होता. तिथे लोक सेल्फीज काढत होते बाहेरून. त्याच्यानंतर बाहेर जाण्याचा मार्ग होता, आणि बाहेर गेल्याच्या नंतर भरपूर अशा काही स्वामींच्या प्रतिमा, प्रसाद वगैरे नंतर आम्ही तो घेतला. आणि मग शॉपिंग करत करत आम्ही बाहेर गेलो. हा असा प्रकारचा पूर्ण मार्केट आहे, आणि त्या मार्केटमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी होत्या. पण आम्हाला तिथून तुळजापूरला जायचं होतं म्हणून आम्ही घाईघाई केली. वटवृक्षाचे सगळं छान होतं. त्याच्यानंतर मग मी माझ्या भाचीला खेळणी घेतली भिड्याची, कारण प्लास्टिकची मग आम्ही जिथे स्वामींनी समाधी घेतली आहे तिथे गेलो, चोळप्पा महाराजांच्या इथे. तर तो हा जाण्याचा रस्ता. तिकडे गेल्याच्या नंतर पण तिथे पण असे वाईब्स येतात ना, की प्रत्येक आपण जिथे चालतो तिथे आपल्याबरोबर स्वामी चालतात असंच वाटतं. आणि तिकडची लोक मस्तच आहेत, चांगली आहेत. हे लाईन इथं पण काय जास्त लाईन नव्हती. ही मंदिराच्या बाहेरची लाईन आहे. हे मंदिर आहे समाधी मठाचं. इथे भरपूर सारे पूजा केले जातात. जर कोणाला पूजा करायची असेल किंवा होम घालायचा असेल तर तिथं होमही घातला जातो. ते भरपूर सारे पंडित बसलेले असतात, ते होम करून देऊन देतात. त्याच्यानंतर हे आहे स्वामींच्या आतमध्ये मठामध्ये जायचा मार्ग. स्वामी तिथे गेल्यानंतर अजून एक गोष्ट कळली, की ते लोक म्हणतात की फक्त तुम्ही देवाच्या मूर्तीमध्ये डोळ्यात बघा, इकडे तिकडे बघू नका. ही आहे चोळप्पा महाराजांच्या इथली विहीर जुनी. स्वामींनी इथे 21 वर्ष इथे राहिले होते, आणि चोळप्पा महाराजांनी त्यांची तेवढी सेवा केली होती. तर त्यांची इच्छा होती की त्यांनी समाधी आपल्या घरात घ्यावी. म्हणून चोळप्पा महाराजांनी स्वामींना सांगितलं होतं की तुम्ही जर समाधी घ्याल तर ते माझ्या घरात घ्यावी. हे चोळप्पा महाराजांचं खूप जुनं घर आहे. आणि तिथे पण मी जास्त शूट नाही केलं आतमध्ये, पण तिथे छोट्या गोष्टी भरपूर आहेत ज्या स्वामींनी वापरलेल्या होत्या. त्याच्यानंतर आपण तिथे शॉपिंग केली आणि मग बाहेर आलो. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.